आता साप पॅक केलेला आहे तरी विषारी साप आहे म्हणून आपण स्वतःची काळजी घेत असतोय, कारण की आपल्या जवळही असं काही नाही. तर बघा आपण हा साप रेस्क्यू केलेला आहे. थोडं बाहेर काढतील मग याच्याबद्दलची थोडी माहिती देते. थांबा. पंजाल जागा नाही बंद कर. कोबरा आहे, कोबरा आहे. तर बघा आपण हा साप रेस्क्यू केलेला आहे. थोडं बाहेर काढतील मग याच्याबद्दलची थोडी माहिती देते. या इकडे कोरड्या जागेत. तर बघा आपण हा साप रेस्क्यू केलेला आहे. पाहू शकताय तुम्ही. नाग आहे, मराठीमध्ये याला नाग आणि इंग्लिश मध्ये स्पेक्टिकल कोबरा असे म्हणतात. 4 मुख्य विषारी सापांपैकी एक विषारी साप आहे. तर बघा विषारी साप आहे न्यूरोटॉक्सिक वेनम. ज्यावेळेस हा साप चिडते किंवा घाबरते त्यावेळेस डायरेक्ट आपल्या असा फणा दाखवून सण अंगावर अटॅक करते, अन्यथा तो घाबरल्याशिवाय आपल्या अंगावर येत नाही. तर बघा ज्यावेळेस तो समोर त्याला भीती वाटते त्यावेळेस तो फणा काढते. आणि आता सध्या तो आपण तिथं पाणी सोडलं होतं तर नक्कीच तो घाबरलेला आहे, खूप घाबरलेला आहे. त्यामुळे तो डायरेक्ट असा वर येते. बघा गोविंद आपण आलेलो आहे कान्हेरी या गावामध्ये गोविंद मोहाड यांच्या घरी. तर आपल्याला यांनी कॉल केला होता, पाहू शकताय. आणि आपण आलो त्यावेळेस तिथे थोडं शोधाशोध केली. यांना तोंड दिसत होते पण साप दिसत नव्हता. त्यानंतर आपण तिथं सोपा पर्याय म्हणून साप काढण्याचा तर आपण त्या होलमध्ये पाणी सोडले. तर बघा वॉटर स्नेक जर सोडलं तर असा कोणता साप नाहीये की तो तिथं पाणी सहन करू शकेल. तर तसंच झालं. पाहू शकता आपण ज्यावेळेस बोरचं प्रेशर सोडलं तिथं तो होल भरल्यामुळे लगेच साप हातीतून बाहेर आलेला आहे. तर बघा 7 फुटापर्यंत हा साप वाढते आणि सध्या तरी 4 फुटाचा आहे. बघा विषारी साप आहे. हा साप जेव्हा चावते त्यावेळेस आपल्याला लगेच तांत्रिक किंवा मंत्रिकाकडे न जाता डायरेक्टच दवाखान्यात जावे. नाही काढणार, घाबरलाय तो. इकडं लावून आहे. तर बघा आपण लगेच त्याला फटाफट पॅक करूया. त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास वगैरे न देता आपण लगेच त्याला बॅगिंग करूया आणि त्याच्या योग्य त्या पर्यावरणामध्ये याला मुक्त सुद्धा करूया. हा बॅग आहे, बॅग मध्ये ना. बघा विषारी साप आहे. जसा मी धरते, एक बाई धरते म्हणून तुम्ही कधी असा साप निघाला किंवा याच्यापेक्षा लहान निघो मोठा निघो कोणताही साप हाताळण्याचा प्रयत्न करत जाऊ नका. कारण की मी जे साप धरते मी प्रशिक्षण घेतलंय, याचं एक शिक्षण घेतलेलं आहे म्हणून मी हा साप पकडते. छोटा असो वा मोठा, छोटा साप जरी असला विषारी असला तरी तो एक व्यक्ती मारेल एवढं विष ठेवते आणि मोठा असला तरी समजा बिनविषारी असला तर आपल्याला त्याच्यापासून धोका नसतोय. हा विषारी साप आहे. जेव्हा अंड्यातून याचं पिल्लू सुद्धा बाहेर येते ना तर ते सुद्धा विषारी राहते. बघितला? लावा ना पिशवी लावा मावशी. तर बघा नाग ज्या वेळेस हा फणा काढते आता सध्या तो घाबरलाय कारण की आपण त्या होल मध्ये पाणी सोडलेलं होतं त्यावेळेस तो खूप घाबरलाय त्यामुळे तो फणा काढत नाही. पण ज्या वेळेस फणा काढते त्याच्या फण्यावर बघा समोरून आणि मागून आकडा असल्याचा. कुठं लावता? झाला लावून द्या. नाही काढणार, घाबरलाय तो. इकडं लावून द्या एक. ते घाबरला ना तो, ती जास्त घाबरला तो. तर बघा आपण इथून यांना माहिती सांगितलेली आणि बघा विषारी साप आहे. तुम्हाला वाटत असेल तर सापांचे फायदे काय आहे, हे का बरं साप पकडता? भरपूर जण सर्पमित्र सोडून गारोडीच म्हणतात. तर बघा सर्पमित्राचं काम असतं साप वाचवणं. तर बघा आम्ही साप यासाठी वाचवते
वाचवतो, कारण सापाचा फायदा असा आहे की आपल्या शेतामध्ये असला तर पूर्ण उंदरं खाते, घरात असला तर उंदराचा घरात तर सहसा साप येत नाही, शेत परिसरामध्येच राहतो. पण आताच आपणच शेत परिसरामध्ये घरं बांधायला लागलो तर ते कुठं जाणार आहे. तर बघा सर्वात जास्त सापांचा उंदरांचा फारशा पाडणारा म्हणजे फक्त साप आहेत. तर बघा विषारी सापापासून कॅन्सर, दमा, स्टमक कॅन्सर याचे औषध सुद्धा तयार होतात याच्या विषापासून. तर जर समजा आपण हे साप जर मारून टाकले तर आपल्याला औषध तयार होतील का? कारण की ते फक्त आणि फक्त विषापासूनच तयार होतं. त्यामुळे आपल्याला साप वाचवणे तेवढेच गरजेचे आहे. तर बघा आपण आता साप पॅक केलेला आहे, तरी विषारी साप आहे म्हणून आपण स्वतःची काळजी घेत असतोय. कारण की आपल्या जवळही असं काही नाही, आपल्या जवळही असं काही जडीबुटी नाही आमच्या जवळ की आमच्या या काडीमध्ये जडीबुटी नाही आहे की आम्हाला साप चावणार नाही म्हणून. तसं काही नसते. एक त्याचं प्रशिक्षण असते, त्याच्यानुसार आम्ही हा साप पकडलेला आहे. म्हणून आम्ही आमच्या सेफ्टीसाठी सुद्धा ही काडी लावून सापाला पॅक करत असतोय. कोणाचा काही प्रश्न आहे का विचारायचा? कोणाला काही? एका आपसात नका बोलू. तर बघा आता यांच्या सांगण्यानुसार हा साप ते गेल्या 8 दिवसापासून पाहत आहे. 1 मिनिट आवाज नका करू थोडा. 8 दिवसापासून पाहत आहे किंवा एक जण बोलले 8 दिवसापासून, एक जण बोलते की महिन्यापासून. तर बघा विषारी साप आहे, आम्ही विषारी साप आहे अशा हलगर्जीपणा करू नका. जर तुमच्या घराच्या आसपास तुम्हाला दिसत आहेत, प्रत्येक गावामध्ये सर्पमित्रांचे नंबर आहेत. तुमच्याकडे नसेल तर कोणाकडून मागा, जवळील जे सर्पमित्र असतील त्यांना बोलवा. ते येऊन सापाला इथून घेऊन जाता आणि सुरक्षितपणे त्याच्या जागी सोडून देता. बिनविषारी असला तर काही प्रॉब्लेम नाही, पण हा विषारी साप आहे, चुकून न कळत तुमचा जर पाय पडला तर तो तुम्हाला चावू शकते. वॉर्निंग थोडी देणार आहे, तुम्हाला वॉर्निंग देणार नाही. त्याच्याजवळ स्वतः तेच ना, ते कसं जोपर्यंत त्याला विजा होत नाही तोपर्यंत तो आपल्याला काही करत नाही. आता तुम्ही जसं सांगितल्याप्रमाणे की तो महिन्यापासून येत आहे, तरी त्यानं स्वतःहून कोणाला काही त्रास दिलेला नाही. पण ज्या वेळेस चुकून न कळत आपण एकदम बाहेर निघतो किंवा काड्या घेतो, काय घेतो, त्या ठिकाणी तो असला ना आपल्याला हात लागला आपला चुकून किंवा पाय लागला तर तो चावणारच आहे ना. मग आपण दोष कोणाला देतो? आपल्या चुकीला नाही देत, आपण त्याला दोष देतो. साप चावला पण चुकी आपली असती. त्यासाठी तुम्ही जवळ कुठं सर्पमित्र हे दिसला, साप दिसला तर जवळील सर्पमित्राला बोलून साप रेस्क्यू करून ते घेऊन जातील व्यवस्थित. ठीक आहे, धन्यवाद. बघा यांनी आपल्याला बोलवलं, आपण हा साप रेस्क्यू केलेला आहे. त्याच्या योग्य त्या पर्यावरणामध्ये आपण त्याला मुक्त सुद्धा करणार आहे. ठीक बघा, पाहू शकता तुम्ही नाग आहे, मराठीमध्ये याला नाग आणि इंग्लिशमध्ये स्पेक्टिकल कोब्रा असे म्हणतात. आपण करणार याला पर्यावरणामध्ये मुक्त. Maybach music. Can anybody out there?